चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आपण संपूर्ण क्वालिटीचा, संपूर्ण व्होकॅब्युलरीचा, संपूर्ण ट्रिक्सचं काय केलेलं आहे, व्हिडिओ कोर्स लॉन्च केलेला आहे आणि ज्याची प्राइस आपण सध्या फक्त ₹199 ठेवलेली आहे. किती? 199. आता हा कोर्स कसा असणार, काय असणार आहे? फक्त 5 मिनिट धीर धरा. संपूर्ण डिटेल्स तुम्हाला याची माहिती मिळेल. प्रत्येक शब्दाची आपण ट्रिक्स केलेली आहे. तसेच आयोगाचे जेवढे काही POQ जिथली तिथं पाहिलेले आहेत. आता जिथली तिथं म्हणजे कसे 5 मिनिट धीर धरा, संपूर्ण दृश्य तुमच्या समोर आहे. यासाठी आपण स्टँडर्ड बुक, SP बक्षी, पालनसुरी आणि ब्लॅक बुक वगैरे तसेच MPCचे संपूर्ण POQ जिथली तिथे ऍड केलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल, तसेच ऍप पण याच नावानं आहे, बालाजी ट्रिक्स अकॅडमी. हे तुम्हाला ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोरवरून. तसेच इतर काय अडचण असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता जास्त वेळ न घेता आपला आता ट्रिक्स कशा आहेत, काय आहेत, लगेच मी तुम्हाला इथे डेमो दाखवतो. आणि याची प्राइस फक्त 199 यासाठी ठेवलेली आहे की हा संपूर्ण ही जी PPT बनवलेली आहे ही मी संपूर्ण हँड रिटन आहे. त्यासाठी आपण कुठल्याही व्यक्तीला हायर केलेलं नाही, त्यामुळे मला तो एक्स्ट्रा खर्च माझा वाचलेला आहे. तसं तर हा कोर्स ₹500 आहे, पण तुमच्यासाठी मी फक्त ₹199 त्याची प्राइस ठेवलेली आहे आणि संपूर्ण कव्हर केलेले आहे. आता इथे तो वन वर्ड दाखव, थोडासा डेमो दाखवतो वन वर्ड आणि सिनोनिम अँटोनिम्सचा. तर वन वर्ड मध्ये बघा, पहिला शब्द आहे प्लुटोक्रेसी. प्लुटोक्रेसीचा अर्थ होतो गव्हर्नमेंट बाय रिच पीपल. प्लुटोक्रेसीचा अर्थ काय होतो? गव्हर्नमेंट बाय रिच पीपल. म्हणजे अंबानी, अदानी, इलॉन मस्क वगैरे असे जे मोठमोठे श्रीमंत व्यक्ती असतात त्यांचं गव्हर्नमेंट, त्याला म्हणतात प्लुटोक्रेसी. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली, याची ट्रिक्स बघा. तर याची ट्रिक्स अशी केलेली की प्लुटो ग्रहावर जगातील सर्व श्रीमंत लोकांनी गव्हर्नमेंट स्थापन केलं. कोणत्या ग्रहावर? प्लुटो. कारण इलॉन मस्क यांचं तर स्वप्नच आहे की मंगळ ग्रहावर त्यांना लोकवस्ती बसवायची आहे, हे त्यांचं स्वप्न आहे. तर मग संपूर्ण जगातील श्रीमंत लोक एकत्र आले आणि त्यांनी प्लुटो नावाच्या ग्रहावर काय केलं? गव्हर्नमेंट स्थापन केलं. अशी त्याची ट्रिक्स आहे. आणि मी तुम्हाला म्हणलं होतं ना, त्यावरची POQ जागची जागीच आपण ऍड केलेले आहेत. मग हे बघा, हा प्लुटोक्रेसी, त्याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं ते पाहिलेलं आहे. तसंच त्यावर आलेला POQ तिथंच आपण कव्हर केलेला आहे. अशी रचना तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही, लिहून घ्या, कुठेही मिळणार नाही. मग बघा, MPSC POQ तिथंच प्लुटोक्रेसी जरी कमी जागा, असिस्टंट 2016ला. मग काय त्याचा आन्सर? तर गव्हर्नमेंट बाय रिच पीपल. ओके. त्यानंतर चला पुढे पुढे बघा, टी टोटलर. टी टोटलरचा अर्थ काय होतो? टी टोटलर, टी टोटलर म्हणजे वन हू डज नॉट टेक्स अल्कोहोल. म्हणजे जो दारूला स्पर्शही करत नाही, दारू पित नाही, त्याला म्हणतात टी टोटलर. मग याची ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स अशी आहे की टीच पितात. हे बघा, टी, हे टी म्हणजे हे टी म्हणजे हे हा टी असं लक्षात ठेवा. म्हणजे हे टी पितात ओनली टेलर लोक. कोण? टेलर लोक म्हणजे कपडे शिवणारे लोक. हे टेलर, टेलर लोक हे टी पितात ओनली टेलर लोक. कारण अल्कोहोल पिल्यावर त्यांना त्या सुईमध्ये दोरा घालता येणार नाही आणि कपडे ते शिवू शकणार नाही. ही त्याची झाली ट्रिक्स. म्हणजे टीच पितात फक्त, ते अल्कोहोलला स्पर्शही करत नाहीत. कोण? टेलर लोक, असं लक्षात ठेवा. मग त्यावर आलेला POQ तिथंच बघा काय आहे. टी टोटलर इज अ पर्सन हू इज रिकामी जागा. PSI 2023 13 आणि आता नुकतीच जी झाली आपली कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी 2024, तिला पण यावर प्रश्न आलेला आहे. तसेच राज्यसेवा 2019ला पण यावर प्रश्न आलेला आहे, तुम्ही चेक करू शकता. मग याचा आन्सर काय आहे? अबस्टेन फ्रॉम अल्कोहोल. कारण अबस्टेन म्हणजे दूर राहणे. जे अल्कोहोलपासून, दारूपासून दूर राहतात त्याला म्हणतात टी टोटलर. आणि जे दारू पितात त्याला म्हणतात टॉपर. TOPER. TOPER याचा अर्थ होतो दारुड्या. टॉपर म्हणजे दारुड्या. त्यानंतर पुढे बघा, आता इथे आपण काही अँटोनिम्स पाहू. अँटोनिम्स बघा. अँटोनिम्स काय? बोल्ड. बोल्डचा अर्थ होतो धाडसी. मग त्याच्या विरोधार्थी काय? टिमिड. टिमिडचा अर्थ होतो भित्रा. बोल्ड म्हणजे धाडसी, त्याच्या विरोधार्थी टिमिड म्हणजे भित्रा. मग याची ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स आहे, उसेन बोल्ट हा खूप धाडसी आहे, मात्र टिम कुक हे खूप भित्रे आहेत. उसेन बोल्ट सगळ्यांनाच माहित आहे, जागतिक धावपटू, जगातील 1 नंबरचा धावपटू. तर त्याचं नाव बोल्ट आहे, उसेन बोल्ट आहे तो, बोल्ट, पण आपण इथं बोल्ड म्हणू त्याला. उसेन बोल्ट हा खूप धाडसी आहे, मात्र टिम कुक कोण आहेत? ऍपलचे CEO, ज्यांनी आता रिटायरमेंट घेतलेली आहे. तर हे खूप भित्रे आहेत. किंवा असं बी लक्षात ठेवू शकता, जे टीमने येतात, टीम सोबत येतात, जे समूहाने येतात ते भित्रे असतात. म्हणजे कुत्रे बघा टीमने येतात, हल्ला करतात, पण लॉयन अकेला येतो. म्हणजे उसेन बोल्ट एकटाच येतो,
आणि टीम, जे टीमने येतात ते भित्री असतात आणि जे एकटा येतो तो बोल्ड असतो, तो धाडशी असतो. मग लगेच त्यावर आलेला पीओएको आपण काय केलेला आहे, तिथले तिथंच कव्हर केलेला आहे. मग आता हा पीओएको बघा, एमपीएससी पीओएको. तर बघा, चूज करेक्ट अँटोनिम्स ऑफ अंडरलाईन वर्ड. मग अंडरलाईन कशाला केलेलं मी, बोल्डला. बघा काय प्रश्न आहे, रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हजबंड इज रिकामी जागा. मग रिकामी जागेत काय बसेल, टिमिड, टिमकुक अशी आपण ट्रेस केलेली आहे, टिमिड. त्यानंतर पुढे बघा, डिलिजंट. डिलिजंटचा अर्थ होतो मेहनती. बघा हे डिलिजंट याचा अर्थ होतो मेहनती, त्याच्या विरुद्धार्थ इंडोलंट किंवा लेझी म्हणजे आळशी. डिलिजंटचा अर्थ होतो मेहनती, त्याच्या विरुद्धार्थी इंडोलंट म्हणजे आळशी. मग याची ट्रिक्स बघा, डिलिजंटची ट्रिक्स अशी आहे की दिल्लीचे जेंट्स असं आपण त्याला म्हटलेलं आहे. डिलिजंटला आपण काय म्हटलेलं आहे, दिल्लीचे जेंट्स. जेंट्स, दिल्लीचे जेंट्स. दिल्लीचे जेंट्स हे खूप मेहनती आहेत, मात्र इंदोर किंवा इंडोनेशियाची, याला मी इंडोनेशिया म्हटलं आहे, इंडोनेशियाचे लोक खूप आळशी आहेत. दिल्लीचे जेंट्स खूप मेहनती आहेत, मात्र इंडोनेशियाचे लोक खूप आळशी आहेत. मग दिल्लीचे जेंट्स असं का म्हटलं, कारण हे दिल्ली म्हणजे हे दिल्ली म्हणजे हे दिल्ली म्हणा, दिल्ली, आणि हे जेंट म्हणजे जेंट्स. दिल्लीचे जेंट्स खूप, म्हणजे दिल्लीमध्ये बघा यूपी बिहारीचे जे पोर आहेत ते UPSC करतात, ते खूप मेहनती आहेत, कारण ते दिल्लीत येऊन काय करतात, UPSCची तयारी करतात. आणि इंडोलंट म्हणजे याला इंडोनेशिया म्हणा, इंडोनेशियाचे खूपच आळशी आहेत चालेल. मग त्यावर आलेलं पीओएक्यू लगेच तिथली तिथंच पीओएक्यू आपण कव्हर केलेले आहेत. अशी आपली संपूर्ण कोर्सची रचना आहे. मग बघा, ही इज अ व्हेरी डिलिजंट यंग मॅन, चूज अपोजिट वर्ड. मग काय असेल डिलिजंटच्या अपोजिट, काय असेल मग लेझी. त्यानंतर बघा, द वर्ल्ड डिलिजंट इज अँटोनिम विथ, त्याच्या विरुद्ध काय असेल मग इथं एंडोलंट, म्हणजे इंडोनेशियाची लोक खूप आळशी आहेत अशी आपण ट्रेस केलेली आहे. त्यानंतर पुढे परत काय बघा, आता इथं इकॉनॉमिक, इकॉनॉमिकल. इकॉनॉमिकल किंवा थ्रिफ्टीचा अर्थ होतो कंजूस, त्याच्या विरुद्धार्थ लॅविश किंवा एक्स्ट्राव्हागंटचा अर्थ होतो उधळ्या. इकॉनॉमिकल किंवा थ्रिफ्टीचा अर्थ होतो कंजूस, त्याच्या विरुद्धार्थ लॅविश किंवा एक्स्ट्राव्हागंट म्हणजे उधळ्या. मग याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे, याची ट्रिक्स अशी आहे की इकॉनॉमिक्सचे सर, बघा इकॉनॉमिक्सचे सर एवढे कंजूस आहेत की बायकोसाठी 350ची साडीही घेत नाहीत. बघा, इकॉनॉमिक्सचे सर एवढे कंजूस आहेत की बायकोसाठी 350ची साडी पण घेत नाहीत. 350 म्हणजे 350 रुपयाची. कारण हे बघा, हे थ्रिफ्टी म्हणजे तुम्हाला हे 3 आणि हे थ्रिफ्टी म्हणजे हे 50 असं म्हणा. थ्रिफ्टी म्हणजे 350ची साडी पण घेत नाहीत, एवढे कंजूस आहेत. ओके, मग इकॉनॉमिकल आणि थ्रिफ्टीचा अर्थ होतो कंजूस. आणि त्याच्या विरोधार्थी काय बघा, लॅविश किंवा एक्स्ट्राव्हागंट. मग बघा, मात्र सरचे जे मित्र आहेत ते खूपच खर्चिक आहेत. ते लाविनी पाहायला जातात आणि बायांवर पैसे उधळतात, म्हणजे एक्स्ट्रा पैसे उधळतात बायांवर, कारण ते लाविनी पाहायला जातात. लाविनी म्हणजे लॅविश असं लक्षात ठेवा. लॅविशला लाविनी म्हणा, लाविनी. लॅविशला काय म्हणा, लावणी. लॅविनी पाहायला जाणारे लोक खूप बायांवर पैसे उधळतात, नाचणाऱ्या, असं लक्षात ठेवा. आणि म्हणजे ते खर्चिक असतात. मग त्यावर आलेले प्रश्न बघा, यावर किती वेळेस प्रश्न आला हे एक्स्ट्रा वॅगंटवर. बघा, राज्यसेवा 24, राज्यसेवा 22, PSI 89, किती वेळेस प्रश्न आलेले आहेत. बघा, चूज द अपोजिट अँटोनिम्स ऑफ एक्स्ट्रा वॅगंट. मग त्याच्या विरोधात काय येईल, थ्रिफ्टी, म्हणजे 350ची साडी बी घेत नाही, एवढा इकॉनॉमिक्सचा मास्तर कंजूस आहे. त्यानंतर चूज अपोजिट मिनिंग ऑफ लॅविश. लॅविश म्हणजे काय, खर्चिक, त्याच्या विरोधार्थी काय येईल मग, त्याच्या विरोधार्थी इकॉनॉमिकल. हे बघा, हे असं आहे आपलं. त्यानंतर बघा, वन वर्ड, आणखी वन वर्ड काय आहेत बघा, अथिस्ट. अथिस्टचा अर्थ काय होतो, अथिस्टचा अर्थ होतो वन हू डज नॉट बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जे देवावर विश्वास ठेवत नाहीत. बघा इथे गॉडला मी लाल केलेला आहे, जे देवावर विश्वास ठेवत नाहीत त्याला म्हणतात अथिस्ट. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली बघा, की अथेन्स या ग्रीसच्या राजधानीतील लोक विश्वास ठेवत नाहीत देवावर, कारण अथेन्स हे शहर युरोपियन आहे, जिथे जगातील सर्वात पहिले ऑलिम्पिक भरले होते. आणि युरोपियन लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत. आणि अथेन्स हे शहर कुठे आहे, तर युरोपमध्ये. मग अथेन्सला, अथेन्स शहरातील लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत असं म्हणा. मग त्यावर आलेले पीओक्यू लगेच तिथे हे पीओक्यू पाहून घ्या. त्यानंतर बघा, थेईस्टचा अर्थ, थेईस्टचा अर्थ वन हू बिलीव्ह इन गॉड, म्हणजे जे देवावर विश्वास ठेवतात त्याला म्हणतात थेईस्ट. मग याची ट्रिक्स काय केली बघा, याची ट्रिक्स अशी आहे की थेऊर गणपतीवर विश्वास ठेवणार. थेऊर बघा पुण्यामध्ये आहे, जे अष्टविनायकापैकी एक आहे थेऊर गणपती मंदिर. तर थेऊर गणपतीवर माझा विश्वास आहे असं आपण म्हणू, थेऊर गणपतीवर माझा विश्वास आहे. मग त्यावर आलेले प्रश्न लगेच तिथले तिथं. त्यानंतर पुढे बघा, कॅनिबल. कॅनिबलचा अर्थ होतो फिट्स ऑन ह्युमन प्लेस, म्हणजे मनुष्यभक्षक.
मनुष्यभक्षक, माणसालाच खाणारे त्याला म्हणतात कॅनिबल. मग याची ट्रिक्स बघा. कॅनडाच्या आदिवासी जमाती बालकांचे कान कापून खातात असं लक्षात ठेवा. कॅनडाच्या जे काही जंगली जमाती आहेत त्या कान कापून खातात, बालकांचे असे कान, लहान मुलांचे कान कापून खातात असं लक्षात ठेवा. मग त्यावर आलेला प्रश्न. त्यानंतर कार्निवोरसचा अर्थ फीड्स ऑन ॲनिमल फ्लेश म्हणजे मांसभक्षिक. मग याची ट्रिक्स बघा. भरधाव कारणी उडवलेले हरिण कुत्र्यांनी खाल्ले. कारण ते भरधाव कारणी, हे बघा हे कारणी ओरस म्हणजे हे कार आणि नी म्हणजे कारणी उडवले होते त्याला आणि मग ते खाल्ले कुत्र्यांनी. त्यावर आलेला प्रश्न लगेच. त्यानंतर आता आपण इथे कन्फ्यूज वर्ड पाहू. आता हे काय आहे? कन्फ्यूज वर्ड आहे. कन्फ्यूज वर्ड बघा. पालनसुरीमध्ये 280 कन्फ्यूज वर्ड घेतलेले, ते संपूर्ण आपण कव्हर केले. तसेच PYQ सगळे घेतलेले आहेत, कारण याच्या बाहेर पालनसुरीच्या बाहेर एकही कन्फ्यूज वर्ड आतापर्यंत आयोगाचा गेलेला नाही. चेक करू शकता तुम्ही. ते सगळे आपण घेतलेले आहेत आणि सगळ्यांच्या ट्रिक्स आपण केलेल्या आहेत. कन्फ्यूज वर्ड हा टॉपिक खूप अवघड जातो, पण आपण त्याला अगदी सोपं केलेलं आहे. बघा कन्फ्यूज वर्ड म्हणजे काय. आता हे बघा, हे बेल, त्यानंतर हे बेल आणि हे बेल, तिन्ही बेलचा अर्थ सारखा, याला होमोनिम्स पण म्हणतात. याला होमोनिम्स पण म्हणतात, होमोफोन्स, होमोनिम्स. कारण होमोफोन्स म्हणतात आता याला, कारण हे बेल 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 म्हणजे तिन्हीचा उच्चार सारखाच होतो, बेल बेल बेल. मात्र तिन्हीची पण स्पेलिंग वेगळी आहे आणि तिन्हींचा पण अर्थ वेगळा आहे. उच्चार सारखाच आहे, बेल बेल बेल, पण तिन्हींचं पण मिनिंग वेगळा आहे आणि काय आहे, स्पेलिंग पण वेगळी आहे. आता हा जो बेल आहे, BAIL, हे बघा पहिला काय आहे, BAIL. ओके. या बेलचा अर्थ होतो सिक्युरिटी म्हणजे जामीन. मग हा बेल लक्षात ठेवण्याची ट्रिक्स काय केलेली आपण, या बेलची ट्रिक्स ही बघा, ही ट्रिक्स इथे केलेली मी, की बाई माणूस असेल तर तिला लगेच बेल भेटतो. हे बघा, कारण ह्या बेलमध्ये तुम्हाला सुरुवातीला बघा BAI, बाई हा शब्द दिसतो का, सुरुवातीचे 3 बघा, BAI, इथे बाई दिसतो ना, बाई शब्द दिसतो ना, तर मग बाई माणसाला असं म्हणा, हे बाई माणसाला म्हणजे स्त्रीला, बाई माणसाला म्हणजेच काय, स्त्रीला लगेच जामीन भेटतो. मॅजिस्ट्रेट काय करतात, बाई माणूस असेल आरोपी तर तिला लगेच बेल देतात. म्हणजे बाई माणसाला बेल मिळणं अवघड नाही. ओके. बेल म्हणजे जामीन काय आता हे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यानंतर हा जो बेल आहे BALE, याचा अर्थ होतो बंडल म्हणजे गठ्ठा. BALE ह्या बेलचा अर्थ होतो गठ्ठा. मग याची ट्रिक्स बघा. याची ट्रिक्स काय केलेली मी, बालेवाडीमध्ये कंपनीत कॉटनचा गठ्ठ्याला आग लागली. बघा, कुणीतरी आग लावली. बालेवाडीमध्ये एक कापसाच्या गठ्ठ्यांची कंपनी आहे, तर त्या कंपनीला आग लागली असं लक्षात ठेवा. ती कुठे कंपनी आहे, बालेवाडी. कारण बालेवाडी हे बालेवाडी पुण्यामध्ये आहे बघा. तर ह्या बालेवाडीमध्ये तुम्हाला सुरुवातीला बेल हा शब्द दिसतो, BALE. ओके. त्यानंतर हा जो बेल आहे आपला, ही बेलचा अर्थ घंटा. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, हे शाळेपासून आपण माहिती आहे आपल्याला, BELL याचा अर्थ होतो घंटा. बेल मारणे, बेल वाजवणे म्हणजे घंटा. तर हे असं याला म्हणतात कन्फ्यूज वर्ड आहेत हे, आणि यालाच होमोनिम्स असं म्हणतात. त्यानंतर पुढे बघा कॅनव्हास, हा पण कन्फ्यूज वर्ड आहे. कॅनव्हासचा अर्थ होतो कोर्स रफ म्हणजे जाड कापड, त्याला कॅनव्हास म्हणतात. मग त्याचं काय ते संपूर्ण तिथे घेतलेले. याची ट्रिक्स बघा. कॅनव्हाचे सूज वास मारतात म्हणून मी जास्त वेळ ते वापरत नाही, आणि म्हणजे जाड कापडाचे असतात. कॅनव्हाचे सूज जास्त काळ टिकतात असं लक्षात ठेवा, आणि ते कारण ते जाड कापडाचे असतात. त्यानंतर हा जो कॅनव्हास आहे, आता ह्या कॅनव्हासमध्ये शेवटी सिंगल एस आहे आणि ह्या कॅनव्हासमध्ये शेवटी डबल एस आहे. तर ह्या कॅनव्हासचा अर्थ होतो टू सॉलिकिट वर्ड्स म्हणजे मत मागणी. ज्यावेळेस मतदान निवडणुका जवळ येतात त्यावेळेस जे हे आमदार जे नेते मंडळी असतात ते लोकांकडे असं फिरत राहतात, दौरे करतात, सभा येत राहतात, म्हणजे लोकांना मत मागतात ते. तर मग याची ट्रिक्स काय केलेली मी, कॅनव्हाचे शूज घालून सकाळ संध्याकाळ नेते मत मागायला फिरतात. सकाळ संध्याकाळ असं म्हटलेलं आहे. एक सकाळी चक्कर हाणतात, एक संध्याकाळी चक्कर हाणतात लोकांकडे, कारण लोक सकाळी आणि संध्याकाळीच घरी भेटतात, दिवसभर ते कामाला गेलेले असतात. त्यामुळं मतदानच्या जवळ आलं की लोक, हे जे नेते मंडळी आहेत, एकदा सकाळी लोकांच्या घरी जातात आणि एकदा संध्याकाळी, कारण शेवटी डबल एस आहे ना. मग हे सुरुवातीचा एस मध्ये ते सकाळी एकदा चक्कर हाणतात आणि शेवटचा एस मध्ये संध्याकाळी एक चक्कर हाणतात आणि आम्हाला मत द्या असं म्हणतात. मग त्यावर आलेले PYQ लगेच तिथं PYQ, हे बघा हे PYQ चिल्ली तिथं आपण कव्हर केलेले आहे. त्यानंतर पुढे सिलिंग ह्या सिलिंगचा अर्थ छताची आतली बाजू, त्याला सिमेंटवरून असं लक्षात ठेवलेलं आहे, आणि हे सिलिंग म्हणजे सीलबंद.
त्यावर आलेले POQ तिथंच पाहिलेले आहेत. त्यानंतर पुढे बघा साईट, ह्या साईटचा अर्थ होतो उदाहरण, आणि हे जे साईट आहे SIT याचा अर्थ होतो बिल्डिंगसाठी एखादी जागा, घरकाम करण्यासाठी जागा, SIT. तर मग याला कसं लक्षात ठेवलेलं आहे आपण, याची ट्रिक्स अशी केलेली आहे की सीतेसाठी घर बांधायला रामाने जागा घेतली, सीतेसाठी, कारण हे SIT म्हणजे सीतेसाठी. हे बघा सीतेसाठी, हे सीते नाव होते ना, सीतेसाठी घर बांधायला रामाने जागा घेतली, असं लक्षात ठेवा. आणि हे जे आहे CIT, ह्या साईटचा अर्थ होतो उदाहरण, कारण सीतेची स्पेलिंग अशी तर नाही लिहित आपण, CIT अशी नाही लिहित, सीतेची स्पेलिंग हीच आहे SIT, कारण सीताची स्पेलिंग नेच सुरू होते. मग सीतेसाठी घर बांधायला रामाने जागा घेतली. तर अशा प्रकारे आपले हे संपूर्ण ट्रिक्स आहेत, आणि हा संपूर्ण व्हिडिओ कोर्स फक्त आणि 199 रुपयाला आपण ठेवलेले. त्याचे 7-8 व्हिडिओ ॲपवर पडलेले पण आहेत. त्यासाठी तुम्हाला बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे, आणि इतर काही अडचण येत असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.